मित्रांनो, आज झालेला कंबाईन ग्रुप बीच्या पेपरच्या आपण संभाव्य उत्तरे बघणार आहे. हे सर्व उत्तरं ChatGPT आणि थोडेसे पुस्तकातून बघून काढलेले उत्तर आहे. तर संभाव्य उत्तर आहे तर आपण बघू शकता सेट डी आहे माझ्याकडे. ठीक आहे, सेट डी आणि आन्सर कुठून ChatGPT वर. ठीक आहे, तर बघा 1चं 3 आहे, त्याच्यानंतर 2चं 4 आहे, त्याच्यानंतर बघा पुढचं आहे 3 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याचं आन्सर जे आहे ते 3चं 2 नंबरचा ऑप्शन आहे की परीक्षा अधिक जो हाल अपेक्षा सहन करतो तर त्याला काय म्हणतात, तर तितिक्षा म्हणतात. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे 4 नंबरचं जे उत्तर आहे ते 4 आहे, अयोग्य जोडी विचारलेली आहे. त्याच्यानंतर बघा 5 नंबरचं आहे तत्सम शब्द विचारलेले आहे, तर ब आणि क म्हणजे ऑप्शन 5चं 2 आहे. त्याच्यानंतर उतारा आहे, तर त्याच्यात बघा उतार्यातलं पहिल्याचं उत्तर जे आहे ते 6चं 2 आहे, नंतर 7चं 2 आहे, नंतर 8चं 3 आहे, नंतर 9चं 4 आहे, नंतर 10चं 2 आहे, 11चं जे अव हा उपसर्ग आहे तर हा संस्कृत भाषेत असतो. त्याच्यानंतर बघा 12चं 2 आहे. ओके, नंतर 13चं 1 आहे म्हणजे फक्त अभिधा हा हे जे ऑप्शन आहे ते उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर हे ग्रामरनुसार कोणते बरोबर आहे ते विचारलेलं आहे, तर 14चं 2 आहे. नंतर बघा 15चं काय आहे, पूर्णाभ्यस्त सैन्य समोरासमोर हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे. नंतर एकारांत काय आहे, पुल्लिंगी नामाचे समान रूप काय होते, तर याचं ऑप्शन 3 आहे 16चं. नंतर बघा जे आपले पंक्च्युएशन असतात त्यांचा यूज विचारलेलं आहे. 17चं 4 आहे, नंतर 18चं 4 आहे, नंतर 19चं 2 आहे, नंतर 20चं 3 आहे, 21चं 3 आहे, म्हणी विचारलेलं आहे आणि त्यांचे अर्थ विचारलेला आहे. नंतर 22चं 1 आहे, नंतर 23चं आहे की ज्याचं करायला जावं भलं तोच म्हणतो माझंच खरं, 23चं 2. नंतर बघा 24चं परत 2 आहे, नंतर 25चं परत 2 आहे, नंतर 26चं 1 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 27 नंबरचं 3 आहे. ओके, नंतर 28 नंबरचं परत 3 आहे, नंतर 29 नंबरचं 4 आहे, नंतर 30 नंबरचं जे आहे वाक्प्रचाराचा अर्थ विचारलाय तर त्याचं 1 आहे. नंतर हे थोडंसं ब्लर इमेज आली तर ते बघा 31 नंबरचे उपसर्ग साधित विचारलेले सर्व पर्याय बरोबर आहे. नंतर लाडीगोडी, नंतर यांच्यापैकी अभ्यस्त शब्दांचा प्रकार विचारलेले आहे तर याचं 32चं 2 आहे. त्याच्यानंतर बघा 33चं 3 आहे. नंतर देवालय कोणती संधी आहे, तर देवाली सजातीय संधी आहे, 34चं 1 आहे. नंतर 35चं बघा 2 आहे, य हा अर्धस्वर आहे. नंतर 36चं बघा मित्रांनो प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग आहे. ओके, त्याच्यानंतर हा वाक्याचा प्रकार विचारलाय, उद्गारवाचक चिन्ह म्हणजे उद्गारवाचक असेल. त्याच्यानंतर बघा 38चं मिश्र वाक्य विचारलेलं आहे, 38चं 3 आहे. त्याच्यानंतर बघा 39चं काय आहे, 39चं संकेतार्थ वाक्य आहे की पाऊस पडला तर पिके चांगले येतील. ओके, संकेत दाखवलाय. त्याच्यानंतर 40 नंबरचं बघा संयुक्त वाक्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 41 नंबरचं केवळ वाक्य कोणतं नाही असं विचारलेलं आहे, तर 4 नंबरचं आहे 41चं 4. त्याच्यानंतर 42चं बघा कर्म विधेय पूरक आणि विधेय विस्तार यांचा क्रम विचारलाय की कोणकोणते कसे, तर पत्र तुम्हाला अलीकडे हे कर्म विधेय पूरक आणि विधेय विस्तार असे क्रमाने. त्याच्यानंतर बघा 43चं आन्सर दुसरे मिश्र वाक्यात रूपांतर करायला लावलंय. त्याच्यानंतर बघा 44चं आंबा हा चांगला निघाला, याच्यातील वाक्यातील पूरक शब्द विचारलाय तर जो चांगला आहे हा आंब्याला डिफाईन करतोय त्याच्यामुळे 3 आहे 44चं. त्याच्यानंतर बघा 45चं 4 आहे की अति तिथे माती याचा त्यांनी वाक्यात उपयोग करून दाखवला आणि त्याचा अर्थ विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा 46चं 4 आहे परत, नंतर 47चं परत 4 आहे, नंतर 48चं बघा 3 आहे. त्याच्यानंतर 49चं किती आहे, 3 आहे. लागी हा दिक्वाचक शब्दयोगी अव्यय, नंतर वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा ही कोणत्या प्रकारची नावे, तर भाववाचक नावे. तर मित्रांनो 5 मिनिटात सर्व 50 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहे. तर धन्यवाद.